बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटीची स्थापना, पोलीस उपमहानिरीक्षक वसवराज तेली यांच्या नेतृत्वात एसआयटी काम करणार, 9 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश। बीड पोलीस ठाण्यात अचानक नवीन 5 पलंग कसे, आरोपी वाल्मिक कराडवरून रोहित पवारांना शंका, फक्त बीडच का तर सर्व पोलीस ठाण्यात स्टाफसाठी एवढीच तत्परता दाखवा म्हणत प्रशासनावर रोख। बीड पोलीस ठाण्यात पलंग नाही तर कॉट आणल्याचा प्रशासनाचा दावा, माध्यमातील पलंग आणल्याच्या बातम्या चुकीच्या, बीड शहर पोलीस ठाण्यातील सूत्रांची माहिती। बीडमधील हत्या प्रकरणात वाल्मिक कराड नंतर फरार आरोपी सुदर्शन घुले सीआयडीच्या रडारवर, केजमध्ये घुलेच्या टाकळी गावात सीआयडीचा तपास, आरोपींच्या नातेवाईकांची कसून चौकशी सुरू। संतोष देशमुख हत्या प्रकरणात संजय राऊतांचं ट्विट, एका हत्येस जबाबदार ठरल्यानं अल्लू अर्जुनला अटक झाली, इकडे खून, अपहरण, खंडणीचे गुन्हे करणाऱ्यांना संरक्षण मिळतंय, राऊतांचा निशाणा। संतोष देशमुख हत्या प्रकरणात काही जण अद्यापही फरार असणाऱ्या आरोपींना कुणी फरार केलं हे चौकशीत समजणार, मनोज जरांगेंचं वक्तव्य। शरण येण्याआधी वाल्मिक कराड उज्जैनसह कर्नाटक, गोव्यात लपला, स्वतःच्या गाडीनं सर्व ठिकाणी फिरल्याची माहिती, सीआयडी चौकशीत महत्वाची बाब समोर। वाल्मिक कराड आणि इतर आरोपींची बँक खाती गोठवल्यानंतर तपशील माहिती सीआयडीनं मागवली, कराडची बँक खाती परळी आसपासच्या परिसरात। 25 जानेवारीला अंतरवाली सराटीत सामूहिक उपोषण, 25 तारखेची लढाई अंतिम ताकदीनं अंतरवालीत या, जरांगे पाटलांकडून मराठा समाजाला आवाहन। मस्साजोगमधील ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन मागे, आरोपींना लवकर अटक करण्याच्या पोलिसांचं आश्वासन, वाल्मिक कराडवर 302चा गुन्हा दाखल करण्याचीही मागणी। अजित पवार आणि शरद पवारांनी पुन्हा एकत्र यावं, पवार कुटुंब गुण्यागोविंदानं नांदावं, अजित पवारांच्या आई आशा पवारांचं विठुरायाकडे साकडं। दादांच्या आईनं पवार कुटुंबियांबाबत केलेली प्रार्थना योग्य, कुटुंब एक असलं पाहिजे, सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। अजित पवार आणि शरद पवार एकत्र आल्यास आनंदच, प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य, तर एकत्र येण्याचा निर्णय दोघांचा, आमची नाही, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। हनुमानाप्रमाणे माझी छाती फाडली तर शरद पवार दिसतील, शरद पवारांकडे जाणार, आमच्यासारख्या खूप जणांना अडचण झालीय म्हणत लोटांगण घालणार, झिरवाळांची माहिती। कोकणात ठाकरे गटाला भाजप देणार जोरदार धक्का, माजी आमदार राजन साळवी भाजपमध्ये प्रवेश करणार, शिर्डीतील 12 जानेवारीला होणाऱ्या अधिवेशनात प्रवेश निश्चित, सूत्रांची माहिती। तर साळवी 2 दिवसात भूमिका मांडणार, ठाकरेंना सोडून जाण्यास पदाधिकारी तयार नसल्याची माहिती, साळवींशी मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा, तर साळवींनी ठाकरेंशी फोनवरून संवाद साधला, सूत्रांची माहिती। ठाकरेंचा स्वभाव तसाच, जोपर्यंत माणसांची गरज असते तोपर्यंत त्याला विचारणार, नंतर वाऱ्यावर सोडणार, राजन साळवींच्या नाराजीवर शिंदे गटाच्या नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया। निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांच्याकडे कोणी लक्ष घालणार नसेल, त्या भावनेतून पक्ष बदलाची भावना राजन साळवींची झाली असेल, चांगल्या लोकांनी पक्षात यावं आणि जनतेसाठी काम करावं, राजन साळवींच्या नाराजीवर प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया। विलेपार्ले मतदारसंघातील ठाकरे गटाचे उपविभाग प्रमुख जितेंद्र जनावळे पक्षाला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत, जितेंद्र जनावळेंकडून शिंदे गटात प्रवेश करण्याची चाचपणी सुरू। नवीन वर्षात उद्धव ठाकरेंचं मिशन बीएमसी, 7 जानेवारी ते 9 जानेवारी मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या विभागवार बैठका होणार, बैठकीत महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार। महापालिकेची निवडणूक महायुती म्हणून लढण्याची तयारी, तर महापालिका निवडणुकीत युती न झाल्यास स्वतंत्र लढण्याची आमची तयारी, स्वतंत्रपणे लढण्याएवढी आमची ताकद, नरेश म्हस्केंचं वक्तव्य। मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी पदभार स्वीकारला, मकरंद पाटील यांनी मदत आणि पुनर्वसन विभागाचा आढावाही घेतला। जालन्याचे पालकमंत्री अतुल सावेच होणार, भाजपच्या सदस्य अभियान नोंदणी कार्यक्रमात नारायण कुचेंचं वक्तव्य। कार्यकर्त्यांच्या प्रेमापेक्षा कोणतंही पद मोठं नसतं, आयुष्यात कधीही धुक्याची अवस्था कायम नसते, मंत्रिपद नाकारल्यानंतर सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य। 2.5 वर्ष थांबावं लागेल असं मला शिंदेंनी सांगितलेलं, 2.5 वर्षात काय होईल माहित नाही, अब्दुल सत्तारांचं वक्तव्य। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आज नाशिक दौऱ्यावर, साई दर्शन, शनी दर्शन आणि त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेणार, मुक्त विद्यापीठात होणाऱ्या कार्यक्रमाला कृषी मंत्री माणिकराव कोकाटेही उपस्थित राहणार। खासदार चंद्रशेखर आझाद आज परभणीत येणार, न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार, तर आंबेडकरी चळवळीतील नेते विजय वाकोडेंच्याही घरी भेट देणार। सावित्रीबाई फुले यांच्या 194व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आज मुंबई नाका येथे कार्यक्रमाचं आयोजन, सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाला छगन भुजबळ अभिवादन करणार। पुण्यातील कोथरूडमध्ये 31 डिसेंबरच्या रात्री दहशत माजवण्याचा प्रयत्न,
तर टोळक्याकडून तलवार दाखवत दहशत माजवण्याचा प्रकार, टोळक्याकडून चारचाकी दुचाकी वाहनांची तोडफोड, कोथरूडमधील सुतारदरा भागात भीतीचं वातावरण. नवी मुंबईतील भर रस्त्यावर दारूचे अड्डे, नेरुळ एलपी बस स्थानकाजवळ सायंकाळी मद्यपींचा अड्डा, तक्रार करूनही पोलिसांचं दुर्लक्ष, अद्याप कारवाई नाहीच. नवी मुंबईत 31च्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बनावट दारूच्या बाटल्यासह 2 आरोपी ताब्यात, ब्रँडेड बॉटलमध्ये बनावट दारूची विक्री, 7,52,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. कोल्हापूरच्या इचलकरंजी नाकाबंदी दरम्यान 50 ते 55 वाहनधारकांवर पोलिसांची कारवाई, शिवाजीनगर गावभाग, शहापूर आणि शहर वाहतूक पोलिसांकडून कारवाई, एक चोरीची दुचाकीही जप्त.